बुद्धाशी असलेले माझे नाते ही माझी एक आवडती कविता. तसा बुद्ध मला आवडतो. बुद्ध म्हणजे एक संशोधक आहे आणि या बुद्धाशी माझे नाते काय आहे तर हे मला या कवितेच्या माध्यमातून सांगावंसं वाटतं. बुद्ध पसरला आहे जगभर, अजिंठा लेणी, स्तूप आणि गुंफामधूनही. अनेक मुद्रा बोलत असतात त्या आपल्याशी, कधी गंभीर तर कधी समाधी अवस्थेत. कधी चेहऱ्यावरती गोड हास्य असलेला. आता या हास्याचे लोक अनेक अर्थ लावतात, पण जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा आठवतो तो फक्त बुद्धच. प्रज्ञा करुणेचा जिवंत पुतळा असा हा बुद्ध मला अनेकदा भेटतो आणि प्रत्येक वेळी मी नतमस्तक होत गेलो. माझ्या मुखातून त्रिशरण पंचशील बाहेर पडलं. नेमकंच कळायला लागलं होतं तेव्हा मला. तशी शाळेची आणि माझी ओळखही झाली नव्हती. तेव्हा बाबांनी खांद्यावरती घेऊन मला आंबेडकर जयंतीमध्ये फिरवलं तेव्हाच ओळख झाली बाबासाहेब आणि बुद्धाची. पुढे हळूहळू प्रतिमेतील बुद्ध माझ्याशी बोलू लागला. माणूस म्हणून हे जग मला दाखवू लागला. जगताना वाटणाऱ्या विविध गोष्टीची लालसा, वाटणाऱ्या अगणित गोष्टीची निराकार भीती नष्ट करताना मला अनुभूतीच्या पातळीवर सिद्धार्थ कळायला लागला. बुद्ध होण्यापूर्वी सिद्धार्थाच्या मनात चाललेला संघर्ष, बुद्ध होण्यापूर्वीचा सिद्धार्थ मला खूप जवळचा वाटतो. सिद्धार्थ माझ्यामध्ये आहे, मी सिद्धार्थमध्ये आहे. सिद्धार्थाने राज्य वैभव त्यागले. सिद्धार्थ एक परिपक्व व्यक्तिमत्व दुःख शोधण्याबाहेर पडतो आणि हे सारं करताना हे आपण जगासाठी करतोय हा भाव त्याच्या मनी कधीच नव्हता. आपल्याला पडलेल्या प्रश्नाची उत्तरं मिळावीत, रोहिणीच्या नदीच्या पाण्यासाठी व्यर्थ रक्तपात होऊ नये हा साधा सरळ भाव असलेला सिद्धार्थ माझ्या मनाला चांगलाच भिडतो. पुढे बुद्ध होण्याची प्रक्रिया, अनेक उपास तपास, शरीराला यातना देता येतील तेवढ्या यातना देऊन बुद्धानं पाहिलं यात काही साध्य होत नाही. हे लक्षात आल्यावर सुजात्यानं दिलेली खीर खाऊन सोत्वाचा पूर्ण शोध घेणारा सिद्धार्थ पाहिल्यावर लक्षात येतं, सिद्धार्थसारखा देखणा माणूस या पृथ्वी तलावर झाला नाही, सध्या अस्तित्वात नाही आणि पुढेही होणार नाही. मी हे म्हणतो, पण जेव्हा हेच आनंदाने सिद्धार्थाला विचारले तेव्हा स्मित हास्य करून नेहमीच्या शांत आवाजात तथागत म्हणाले होते, आनंदा, तुझं बोलणं खूपच धारिष्ट्याचं आहे आणि ज्या अर्थी तू म्हणतोस माझ्यासारखा माणूस झाला नाही, वर्तमानात नाही आणि पुढेही होणार नाही, म्हणजेच आतापर्यंत झालेल्या सगळ्या व्यक्तींना तू आपल्या ज्ञानाच्या कक्षेत आणून पाहिले असतील. त्यावर आनंद नाही म्हणताच बुद्ध शांतपणे म्हणतात, मीच या जगात सर्वश्रेष्ठ म्हणणे अयोग्य आहे. मात्र प्रत्येक जण प्रयत्नाने स्वयंप्रकाशित होऊ शकतो. स्वतःचे देवत्व नाकारणे, धम्मामध्ये स्वतःला कुठल्याही विषय स्थान न ठेवणे हे फक्त बुद्धाला जमलं. तार्किक आणि विवेकाच्या पातळीवर बुद्ध प्रचंड उंचीचा महाकाय पर्वत वाटायला लागतो. आकाशगंगेला आपल्या तत्वज्ञानाच्या कवेत घेणारा तत्वज्ञानी वाटतो. वृत्त बाळासह दुःखी अंतकरणाने फिरणाऱ्या या किसा गौतमीला 4 घरे फिरून ज्या घरात कुणीही मृत व्यक्ती नसेल अशा घरातून तांदूळ घेऊन ये. मग मी तुझ्या बाळाला जीवित करतो असे सांगणारा बुद्ध मला महान समुपदेशक वाटतो. एवढं सारं करूनही बुद्ध अलिप्त राहतो. मानवी जीवन सुखकारक समृद्ध करण्याचा महामार्ग दाखवतो, पण त्यावर तुम्ही चालावे असा आग्रह धरतो.
या साऱ्या बुद्धाच्या व्यक्तिमत्वाची ओळख जसजशी मला परिचित होत गेली तसतसे माझ्या मनातील सारे देव देवतांना मी मनातून काढून त्यांना कायमचा निरोप दिला आणि बुद्धाशी माझे नाते कायमचे जोडले. आता असे वाटते माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त झाला आहे आणि त्याचे कारण म्हणजे फक्त बुद्ध आणि या बुद्धाची ओळख करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बुद्धाची ओळख करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापुढे मी नतमस्तक होतो. धन्यवाद.